नमस्कार. महाराष्ट्र 24 तास चॅनेलमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत. नाती तुटायला वेळ लागत नाही, पण जोडून ती टिकवायला मात्र संपूर्ण आयुष्यही अपुरी पडते. नाती तुटतात ती अविश्वास आणि गैरसमजुतीमुळे. जीवनात सगळेच परफेक्ट असतात असे नाही. काही ना काही कमी कमजोरी ही आपल्या सगळ्यांमध्येच असते. त्यामुळे आपल्या नात्यांना परफेक्ट बनवण्यासाठी आपला काय रोल आहे, आपले काय कर्तव्य आहे हे जाणून घेऊयात ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदींकडून. तर दीदींचेही स्वागत आहे. नमस्कार. ओम शांती. जसं म्हटलं जातं, रेषा किती विचित्र असतात. मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात. हातावरील रेषा भविष्य जाणवतात. जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात आणि शरीरावर ओढली तर रक्तच काढतात. नात्यात ओढली तर भिंतच बनवतात. नातं म्हणजे तरी काय? रिलेशन्स आर नॉट अन एक्झाम टू पास और फेल. इट्स नॉट कॉम्पिटिशन टू विन और लॉस. इट इज अ फीलिंग. यू केअर फॉर समवन मोर दॅन युअरसेल्फ. म्हणजे समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. खरं तर नात्यांमध्ये आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, परंतु केअर इज नॉट टू एक्सप्रेस, नॉट टू इम्प्रेस पीपल. ट्रूली पीपल विल गेट इम्प्रेस नॅचरली. कारण नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेऊन चालणं, एकमेकांना गुण दोषासहित स्वीकार करणं, तेव्हाच खरं तर नाते ताजेतवाने किंवा मजबूत राहू शकतात. जर नात्यांमध्ये आपण दोष काढत राहिलो, एकमेकांच्या चुका वेचत राहिलो, तर तीच नाते नेहमी त्याच्यामध्ये भांडणं आणि कल्लाच राहणार. जसं माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्याशा घर्षणाने माचिसची काडी पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्या जवळ तर डोकं आणि मेंदू दोन्ही सुद्धा आहे. त्यामुळे आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? संबंधांमध्ये मधुरता ठेवायचं आहे, भांडण किंवा कल्ला होऊ नये द्यायचा आहे, तर त्यासाठी शांत राहा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध राहा आणि स्वतःही पेटू नका, म्हणजेच वाद घालू नका. कारण स्वाद आणि विवाद जीवनामध्ये हे दोन्ही सोडणं फार महत्त्वाचं आहे आणि फायदेशीरही आहे. कारण स्वाद सोडला तर शरीराचा फायदा आणि विवाद सोडला तर संबंधांचा फायदा. पूल आणि भिंत दोन्हीच्या निर्माण कार्यासाठी एकसारखंच रॉ मटेरियल लागत असतं, परंतु पूल म्हणजे ब्रिज लोकांना जोडायचं काम करतं आणि भिंत हे वेगळं करायचं काम करतं. मनुष्य आत्म्यांनाही ईश्वराने एकसारखंच बनवलं आहे, परंतु कोण कसा व्यवहार करतो हे त्याच्या संस्कारांवरच निर्भर करत असतं. आपण स्वतःचं परीक्षण करण्याची आवश्यकता आहे की आपण आपल्या नात्यांमध्ये पुलाचं म्हणजेच ब्रिजचं काम करतो का भिंतीचं काम करतो, म्हणजे जोडायचं काम करतो का एकमेकांचं ताटातूट करण्यासारखं वागतो, हे आपण स्वतःमध्ये परीक्षण करूया. खरं तर रिलेशन्स आर लाईक अ बुक. इट टेक्स अ फ्यू सेकंड्स टू बर्न, बट इट टेक्स इयर्स टू राईट. सो प्रिझर्व युअर रिलेशन्स व्हेरी केअरफुली अँड नेव्हर लेट देम एंड. जसं म्हटलं जातं, नातं नको हिमालयातल्या शुभ्र बर्फासारखं. सुंदर असलं तरी कालांतराने वितळून जाणारं. नातं असावं ओबडधोबड दगडासारखं, सगळ्या ऋतूंमध्ये आपलं अस्तित्व टिकून राहणारं. नातं नको नदीच्या पात्रासारखं, पाणी गोड असलं तरी त्याला मर्यादा असलेलं. नातं असावं विशाल सागरासारखं, खारं पाणी असलं तरी अथांग रूप असलेलं. नातं नको एखाद्या विद्युत रोषणाईसारखं, झगमगाट असला तरी कृत्रिम वाटणारं. नातं असावं देवासमोरच्या समईसारखं, छोट्या ज्योतीनं सुद्धा मन प्रसन्न करणार. ज्याप्रमाणे देवासमोर लावलेली समई किंवा दिवा संथ गतीने जळत असतो आणि सर्वांना प्रकाश देत असतो,
तसंच नातं असावं सर्वांसमोर एकसारखाच प्रकाश देणारा, म्हणजे सर्वांशीच एकसारखा व्यवहार करणारा आणि शांत मनाने सर्वांच्या संपर्कात येणारा. एकदा काय झालं, पाण्याने दुधाशी मित्रता केली आणि दुधात मिक्स होऊन गेला. त्यावेळेस दुधाने पाण्याचं समर्पण पाहून पाण्याला म्हणाला, मित्रा, तू स्वतःच्या स्वरूपाचा त्याग केला. म्हणजेच पाण्याचं स्वरूप ज्यावेळेस दुधात मिक्स होतो त्यावेळेस पाण्याचं स्वरूप संपतं, पाण्याचं रूप दिसत नाही. तर त्यावेळेस दुधाने पाण्याला सांगितलं, तुला सुद्धा मी माझ्याच मोलाने जगापुढे आणतो, कारण तुझं एवढं मोठं समर्पण जे तू माझ्यात मिक्स होऊन स्वतःचं अस्तित्व संपवून टाकलेलं आहेस, त्यामुळे तुला मी माझ्याच मोलाने जगापुढे आणतो. आणि दूध विकल्यानंतर गरम करताना जेव्हा त्याला उकळी येते त्यावेळेस पाणी म्हणतो, आता माझी बारी, मी मित्रता निभवतो, तुझ्या आधी मी निघून जातो. जेव्हा दुधाला उकळी येऊन दूध बाहेर पडायला लागतं आणि त्याच्या वाहण्याने जेव्हा आग विझायला लागते, त्यावेळेस जर आपण दुधावर थोडेसे पाणी शिंपडलं तर पुन्हा दूध आणि पाण्याची जणू मित्रताच होते किंवा त्यांची भेटच होते आणि त्यावेळेस परत दूध शांत होऊन जातं. पण या अगाध प्रेमामध्ये, म्हणजे दूध आणि पाण्याच्या आपसी मैत्रीमध्ये, आपसी नात्यामध्ये, त्यांच्या या अगाध प्रेमामध्ये जर काही थेंब लिंबाचे टाकले, आंबट थेंब टाकले, तर पुन्हा दूध आणि पाणी हे वेगवेगळे होत असतात. म्हणजे ज्यावेळेस दूध आणि पाणी यांचं एकत्रीकरण होतं, या दोघांचं आपसात समर्पण होतं, आपसामध्ये नातं जुळतं, तर ते एकमेकांच्या मैत्रीची व्हॅल्यू किंवा किंमत चुकवायला तयार असतात किंवा एकमेकांचं नातं निभवायला तयार असतात. परंतु जर त्याच्यात पुन्हा आपण काही आंबट थेंब टाकले तर म्हणजेच ते पुन्हा वेगवेगळे होतात. ह्याचा भावार्थ असा, म्हणजे थोडीशी संशय किंवा मनमुटाव किंवा गैरसमज अतूट प्रेमालाही मिटवू शकते किंवा अनेक वर्षापासूनच्या मजबूत संबंधांच्या धाग्याला तोडू शकते. नात्यांमध्ये ताटातूट होत असते, संबंध एकमेकांपासून दुरावत असतात. म्हणजे हे छोटंसं संशय किंवा एखादी छोटीशी गैरसमज नात्यांना किती एकमेकांपासून लांब घेऊन जाऊ शकत असते. ही छोटीशी गैरसमज किंवा मनमुटाव, संशय जणू लिंबाच्या आंबट थेंबाप्रमाणेच असतात. नातेसंबंध कसे जरी असले तरी लगेच त्यांना तोडू नका, कारण पाणी कितीही खराब किंवा अस्वच्छ असेल तरी तहान नाही मिटवू शकली तर आग नक्कीच विझवू शकते. तसंच कोणतेही नातं कितीही वाईट असले, तसं तर नाते कोणते वाईट नसतातच, फक्त आपला दृष्टिकोन चुकीचा असतो आणि त्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आपल्याला संबंधी, आपलेच नातेवाईक आपल्या विपरीत किंवा वाईट वाटू लागतात. त्यामुळे कधीही कोणत्या नात्यांची आपल्याला गरज पडेल आणि कोणत्या कामात, संकटात कधी धावून येतील आणि मदतीचा हात देतील सांगता येत नाही. नातं हृदयातून असलं पाहिजे, शब्दात नाही. नाराजगी शब्दात असली तरी चालेल, पण नाराजगी हृदयात मात्र नको. कारण म्हटलं जातं, सड़क कितना भी साफ हो, धूल तो आती ही है. इंसान कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है. जिंदगी में हर किसी को अहमियत देना चाहिए, क्योंकि जो अच्छे होंगे वो साथ देंगे और जो बुरे होंगे वो सबक देंगे. माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नसतो, परिस्थिती त्याला तसं वागायला भाग पाडते. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो मग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. म्हणून परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा. जीवन सर्वांसाठी सारखंच असतं, फरक फक्त एवढाच असतो, कोणी मनासारखं जगतं आणि कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं. तर आपण नक्कीच हाच प्रयत्न करावा, दुसऱ्याचं मन जपून जगता जगता सर्वच जण आपली मन जपतायत ह्याची आपल्याला आपोआप जाणीव होईल. साखर गोड आहे हे कागदावर लिहून चालत नाही, खाल्ल्यावर त्याची चव कळत असते. तसंच नुसते नाते आहेत, भरपूर नाते गोते आहेत असं सांगून भागत नसतं, तर ते टिकवायलाही लागत असतं.
कुठलंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्या आणि कौतुक मात्र चार चौघात करावं. नातं टिकतच नाही तर अजून फुलत जातं. आपली काळजी घेणारा व्यक्ती कधीच गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण आपला चंद्रच गमावलाय. कारण जीवनामध्ये आपल्या अनेकानेक नात्यासंबंधांमध्ये कोणी नाते इतके जवळचे असतात आणि जर आपण त्याच जवळच्या नात्यांना कधी अचानक गैरसमजुतीचा वारा लागू दिला किंवा संशयाचा वारा लागू दिला तर त्या गोंधळामध्ये आपण आपल्या जीवनातला असा चंद्र गमावून बसू. कारण म्हटलं जातं अ गुड रिलेशनशिप स्टार्ट विथ गुड कम्युनिकेशन. कम्युनिकेशन व्हेन यू स्टॉप यू स्टार्ट लुझिंग युअर व्हॅल्युएबल रिलेशनशिप. त्याच्यामुळे नाते टिकून ठेवण्यासाठी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला, आपला संवाद साधा. कुठल्याही गोष्टी मनात ठेवून वागण्यापेक्षा एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला तर नाते आणखी खुलतात, फुलतात आणि त्याचबरोबर नात्यांमधलं प्रेम वाढत जातं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरसमजूत झाली तर ती गैरसमजूत मनात ठेवून कधीही वागू नये, परंतु पटकन आपलं मन मोकळं करावं. कारण एक हार्ट सर्जरी युनिटच्या बाहेर लिहिलेलं होतं, अगर दिल खोला होता अपने यारों के साथ तो आज खोलना न पडता औजारों के साथ. कारण आज बऱ्याचदा आपण असं पाहतो कित्येक लोक बऱ्याच गोष्टी आपल्या मनात साठवून 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 चालत असतात आणि अनेक गोष्टींना मनात साठवून मन इतकं भरून जातं की त्याच्यामुळं मनावर किंवा हृदयावर त्याचा इतका प्रेशर होऊन जातो की त्या प्रेशरमुळे अनेक मोठे मोठे हार्ट डिसीज होतात. खरं तर प्रत्येकाच्या हृदयाला म्हणजे प्रत्येकाच्या मनाला एक निस्वार्थ प्रेम, पवित्र प्रेमाची आवश्यकता आहे. आणि जेव्हा आपण मन मोकळेपणाने एकमेकांना प्रेम देऊ तेव्हा आपल्याला कधीच हृदयरोग होणार नाही. म्हणून परिवाराशी आपलेपणाने प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, मन मोकळेपणाने बोला, भरभरून प्रेम वाटा. घर के बाहर भले ही दिमाग ले जाओ क्योंकि बाहर एक बाजार है, लेकिन घर के अंदर सिर्फ दिल ले जाओ क्योंकि वह एक परिवार है. आपण आपल्या घरामध्ये परिवारामध्ये कुठलाही पोझिशन घेऊन वागत नसतो. आपण बाहेर ऑफिसमध्ये जगापुढे नक्की कुठल्या ना कुठल्या पोझिशनने राहत असतो, परंतु घरामध्ये कधी तुम्ही वडील असता, कधी तुम्ही कोणाचे पतीच्या रूपात असता, कधी कोणाचे मित्र असता, कधी कोणाचे भाऊ असता. तर त्याच नात्यांनी भरभरून बोलून भरभरून प्रेम वाटणारे नाते ठेवा तर नक्कीच परिवारामध्ये तो स्नेह वृद्धिंगत होऊन जाईल आणि परिवार हा मजबूत राहू शकेल. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये नाते सांभाळून ठेवायचे, नाते वाढवायचे आहेत. नात्यांमध्ये गैरसमजुतीचा वारा लागू द्यायचा नाहीये. तर त्यासाठी मन मोकळेपणाने बोलायचं आहे, मन मोकळेपणाने सर्वांना प्रेम वाटायचं आहे आणि सर्वांकडून प्रेम मिळवायचं आहे. ओम शांती. दीदींचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप सरळ भाषेत स्पष्ट केले की नाती कशीही असली तरी त्यांना लगेच तोडू नये. अस्वच्छ पाणी आपली तहान जरी भागवू शकले नाही तरी आग मात्र नक्कीच विझवते. तसेच कोणतेही नाते आपल्याला कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, कारण शेवटी प्रेमाची नातीच मदतीचा हात पुढे करते. कोणतेही नाते टिकवण्यासाठी एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात, पण कौतुक मात्र चार चौघात करावे, म्हणजे नाते फुलतीलही आणि टिकतीलही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स टाका, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात आपल्याच चॅनेलवर महाराष्ट्र 24 तास.